मजली इमारत मुंबईत कोसळली आहे। नागपाडा परिसरातली ही दुर्घटना। अग्निशमन दल घटनास्थळी दाखल झाले आणि मदत कार्य वेगाने सुरू आहे। नागपाड्याच्या मदनपुरामधली ही इमारत कोसळली। ही इमारत जीर्ण झाली होती का, महापालिकेच्या धोकादायक किंवा अतिधोकादायक इमारतींच्या यादीत ही इमारत होती का, याची माहिती आता काढली जाते। ढिगाऱ्याखाली कुणी अडकले का याचाही शोध सुरू आहे। नागपाडा भागातली ही 2 मजली इमारत आहे मदनपुरा परिसरातली। अचानक ही इमारत कोसळली। गेल्या काही दिवसांमध्ये मुंबईमध्ये पाऊसही नाहीये, त्यामुळे ही इमारत अचानक कशी कोसळली याची चर्चा आता मुंबईकरांमध्ये नागरिकांमध्ये सुरू आहे। मुंबईतल्या नागपाडामधल्या मदनपुरा परिसरातली ही 2 मजली इमारत कोसळली आहे। तर या ढिगाऱ्याखाली कोणी अडकलंय का याचा शोध घेतला जातोय। मुंबईच्या नागपाडा परिसरामध्ये दुमजली इमारत कोसळण्याची ही दुर्घटना घडलेली आहे। सध्या मी नागपाडाच्या या परिसरामध्ये आहे आणि घटनास्थळी आहे। हे जे स्ट्रक्चर होतं ते ग्राउंड+2 असं हे स्ट्रक्चर होतं आणि काल रात्री खरं तर या ठिकाणी काही इमारतीचा भाग कोसळला होता आणि त्याच्यानंतर इमारतीमध्ये राहणारे सगळे जी लोक आहेत ती खरं तर बाहेर निघालेली होती आणि त्याच्यानंतर आज पाहत आहोत की आपण ही संपूर्ण जी इमारत आहे ती आता जमीनदोस्त झालेली आहे। या इमारतीमध्ये ग्राउंडला पोस्ट ऑफिस होतं आणि त्याच्यावरती काही कुटुंब राहत होते अशी प्राथमिक माहिती आपल्याला मिळालेली आहे। सकाळी ही दुर्घटना घडल्यानंतर सध्या या ठिकाणी आपण बघितलं तर फायर ब्रिगेडच्या जवळपास 2 गाड्या आलेल्या आहेत, अनेक कर्मचारी या ठिकाणी आहेत। या संपूर्ण दुर्घटनेमध्ये कुणीही जखमी झालेलं नाहीये, कोणालाही इजा झाली नाहीये, कारण की काल रात्री काही भाग कोसळल्यानंतर संपूर्ण इमारत खाली करण्यात आली होती, रिकामी करण्यात आली होती आणि त्याच्यानंतर खरं तर ही दुर्घटना घडलेली आहे। त्याच्यामुळे कोणतीही जीवितहानी याच्यामध्ये खरं तर झालेली नाहीये। सुदैवाची बाब अशी म्हणली पाहिजे की या जेव्हा घटना घडली तेव्हा देखील आसपास कुणीही या ठिकाणी नव्हतं आणि त्याच्यामुळे एक मोठी दुर्घटना खरं तर टळलेली आहे। मात्र सध्या आपण पाहत आहोत की हा संपूर्ण जो इमारतीचा जो भाग कोसळलेला आहे त्याच्यानंतर या ठिकाणी फायर ब्रिगेडचे अनेक खरं तर कर्मचारी या ठिकाणी जमलेले आहेत, स्थानिक पोलीस या ठिकाणी आलेले आहेत आणि आता या संपूर्ण घटनेच्या अनुषंगाने अधिकची माहिती खरं तर घेण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे। आपण बघतो की स्थानिकांची या ठिकाणी गर्दी जमलेली आहे। सगळेजणांचं हेच म्हणणं आहे की याच्यामध्ये कुणीही राहत नव्हतं आणि त्याच्यामुळे एक मोठी दुर्घटना होण्यापासून टळलेली आहे। कॅमेरामन राकेश सह मी रुपाली बडवे, साम टीव्ही मुंबई। आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट। प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या।